सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय सम्राट अशोक महान. ॲक्च्युअल मी आता आलोय धाराशिवमध्ये बुद्ध लेणी बघण्यासाठी. आणि हे बघताय, हे आपलं अस्तित्व आहे, बुद्धांच्या लेण्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडं अतिक्रमण झाले आणि हे अतिक्रमण कधी हटणार पण नाहीये. आणि ती जे स्तूप दिसतोय तुम्हाला, ज्याच्यावर भगवा झेंडा आहे, ॲक्च्युअल तेही बुद्धांचंच आहे. पण त्या स्तूपाला आज वेगळंच नाव भेटते, कारण की कालांतराने त्याच्या आजूबाजूला पूर्णपणे अतिक्रमण झाले. आणि हे अतिक्रमण झाल्यामुळं आता ज्या लोकांचा अभ्यास नसेल किंवा ज्या लोकांना धर्माविषयी जास्त नॉलेज नसेल, ते सरळ सरळ म्हणतील की ते आमचं आहे. पण असं काहीच नाहीये. हे सगळं बुद्धांच्याच वास्तू आहेत आणि हे कोरलेलं आहे. आता आतमध्ये जाऊ देत नाहीत कारण की त्याला लॉक लावलेलं आहे त्या लोकांनी. पण मी तुम्हाला जे बुद्धांचं अस्तित्व आहे ते 100% तुम्हाला पुराव्यानिशी आणि एकदम क्लिअर कट दाखवल. तर आतमध्ये या, तुम्हाला दाखवतो की बुद्धांचे अस्तित्व ते आजपर्यंत कसं जिवंत आहे, तेही 2500 वर्षापासून. आता हे पिलर वगैरे सगळे नवीन बनवले, सगळे नवीनच आहे. ह्याला म्हणतं हे ऍक्च्युअल आता झालं. हे ऍक्च्युअल इथं बुद्ध भिक्षू बसून ध्यान करत होते. पण आता हे सगळंच बदलून टाकले त्यांनी. अख्ख्या भिंतीला पूर्णपणे त्यांनी नाही का, म्हणजे प्लास्टर वगैरे करून सगळं सगळं जे मूर्त्या वगैरे होत्या बुद्धांच्या सगळंच करून टाकले. त्यांनी काहीच ठेवलेलं नाहीये. पूर्ण स्ट्रक्चर चेंज करून टाकलं. मी लेणी संवर्धक जेवढे आहेत त्यांना विनंती करतो की ह्या वास्तूला वेळ देऊन ऍक्च्युअल पुन्हा एकदा जिवंत करा. तथागत गौतम बुद्धाची मूर्ती ध्यान असतं पूर्ण तोडून टाकली ती. या साईडला पण एक मूर्ती होती, या साईडला पण एक मूर्ती होती, छिन्न छिन्न करून टाकले. ऍक्च्युअल त्याला पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकले. आणि ही मूर्ती ऑटोमॅटिक तुटली नाहीये, तर ह्या मूर्तीला तोडले गेले, डिस्ट्रॉय केले. दगडाची काही चुकी नाहीये, दगड खूप चांगला आहे, पण ह्याच्यावर विचार करा ना, ह्याच्यावर सिमेंट वगैरे आता सध्या थापले, लेपले, म्हणजे हे तोडले या लोकांनी. हे लोक फक्त अतिक्रमण करतात, दुसरं काहीच करत नाही. हे बुद्धांची मूर्ती पूर्णपणे दिसते. ध्यानस्थ मध्ये बसलेले गौतम बुद्ध आहे, त्यांच्या शेजारी 2 मूर्त्या होत्या, पूर्णपणे डिस्ट्रॉय केले. हे चैत्यगृह दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी जे भिक्षू असतात ना, ते ध्यानस्थ बसतात इथे या ठिकाणी. हे सगळंच त्यांनी डिस्ट्रॉय केले. डिस्ट्रॉय करून पूर्ण नवीन बांधकाम केले. आणि पूर्ण बघा ना कशी अवस्था करून टाकली लेण्याची. ती लेण्याला घराचं स्वरूप देण्यात आले. पिलर वगैरे सगळं झाकून टाकतात, सगळं तोडून टाकले.